सह्याद्रीची उंची म्हणजे तर बाबरी पाडली तेव्हा कोण कुठे होतं यावरून आता वादाला सुरुवात झालेली आहे। फडणवीस हे मिस्टर इंडिया बनून बाबरीच्या ढाच्यावर पोहोचले होते का असा सवाल सामनातून शिवसेनेने विचारलाय। काय मला तर शिवसेनेलाच प्रश्न विचारायचा आहे की कोण कुठे होतं या शर्यतीत तुम्हाला उतरायचं असेल तर मग सांगा ना, तुमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुठे होते? सांगा ना, तुमचे त्यावेळेचे जे सन्माननीय नेते होते मनोहर जोशी, लीलाधर ढाके यांचं विमान कुठे भरकटलं होतं? ते 6 डिसेंबरला बाबरी ढाचा तुटण्याच्या आधी पोचले का नंतर पोचले? मनोहरपंत जोशी ते लीलाधर ढाके सगळे ढाचा तुटल्यानंतर का पोचले? आणि म्हणून हे धंदे करू नका। तुमचा फैजाबाद पोलीस स्टेशनमध्ये साधं NC अदखलपात्र गुन्हा जरी असेल ना तरी आम्ही मानू। त्या ठिकाणी तुम्ही अदखलपात्र होतात मिस्टर राऊत। आय रिपीट मिस्टर राऊत, तुम्ही अदखलपात्र आहात। त्यामुळे या भानगडीत पडू नका, तुमचंच तोंड काळं होईल। त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे फडणवीस पण होते का हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। फडणवीस होते आम्ही सांगतोय, तुम्ही मी होतो, फडणवीस होतो, स्वयंसेवक होते, विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होते, भाजपचे कार्यकर्ते होते। ज्या वेळेला विटांचं पूजन केलं होतं तेव्हा राऊत तुम्ही कुठे होतात? शिवसेनेचे नेते कुठे होते? ज्या वेळेला गंगा पूजन केलं, यात्रा निघाली, त्यावेळेला तुम्ही गोधड्या ओल्या करत कुठे बसले होतात? प्रश्न एक विचाराल, 4 तुमच्याकडे येतील। आणि विपर्यासावर लोकांना भ्रमित करता येतं हा तुमचा गैरसमज आहे। आजपर्यंत बाळासाहेबांकडे असलेला सन्मान, भावना आणि हिंदुत्वाची आवश्यकता म्हणून आम्ही अनुशासन पाळलं। राऊतांसाठी अनुशासन पाळणार नाही, संयमाची ऐशी की तैशी। तर ते जे वारंवार म्हणतात, काल पण उल्लेख झाला की जर विचारायचं असेल तर सुंदरसिंग भंडारी यांना विचारा, ते आज हॅपी। तुम्ही पहिलं मनोहर बंधांना विचारा ना। सुंदरसिंग भंडारी बोलले तर कल्याण सिंगही बोललेत। बरं आम्ही बोललेलो सोडा हो, अख्खं लिबरल कमिशन आहे। आता ज्यांच्या मांडीवर तुम्ही गुदगुदल्या घेतात त्या काँग्रेसच्या सरकारचं कमिशन होतं, त्यांनी तुमचा अदखलपात्र केला, म्हणजे कॉग्नायझन्स घेतलेलं नाही। शिवसेना, राम मंदिर, बाबरी मस्जिद या विषयात नॉन कॉग्नायझेबल आहे, अदखलपात्र आहे, हे जगत सत्य आहे। सर, अडवाणींचा ज्या पद्धतीने उल्लेख काल राऊतांनी ट्विट सुद्धा केलेला आहे आणि ते म्हणतात की त्यांना खेद झाला होता, त्यांनी तशा पद्धतीचा इंटरव्ह्यू दिलेला आहे। मग कल्याण सिंगांनी अभिमानाने सरकार न्योछावर केलं। कल्याण सिंगांकडे ट्युशन लावा, त्यांच्या परिवाराकडे। त्यांनी राम मंदिरासाठी स्वतःचं सरकार न्योछावर केलं। तुम्ही देव, देश आणि धर्मासाठी पहिलं मंदिर बाद में सरकार म्हणून पलटी मारलीत। बेडूकुड्या मारणारी शिवसेनेचं संजय राऊत हे नवीन नेतृत्व आहे। देव, देश, धर्म गेला कुठे? पहिले मंदिर बाद में सरकार गेलं कुठे? हिम्मत असेल तर कल्याण सिंगांसारखं सरकार न्योछावर करा आणि सरकारमधून बाहेर पडा। सर, एक नरेटिव्ह सेट केला जातोय का प्रामुख्याने अशा पद्धतीने बाबरी मस्जिदच्या विवादात? काही नरेटिव्ह सेट करता येत नाही। शिवसेनेचा आजचा कार्यक्रम आयत्या बिळावर नागोबा असा आहे, कुठलंही काही झालं की आमच्यामुळेच झालं, त्याला आयत्या बिळावर नागोबा म्हणतात। ते युवराजांपासून विश्वविख्यात प्रवक्त्यांपर्यंत सगळ्यांचे तेच धंदे आहेत। जर अडवाणी म्हणतो काळा दिवस आमच्यासाठी होता तर भाजप आज श्रेय घेण्याचा प्रयत्न का करतो? हा जो भारतीय जनता पक्ष त्यात होता, हे लिबरल कमिशन म्हणतं, 30 वर्षाचे खटले म्हणतात, CBI म्हणतं, आम्ही तेच उद्धृत करतो आहोत। आम्ही मनगडत करत नाही। एक पात्री प्रयोग आणि स्वमनाचे खेळ हे म्हणजे सामनाचे अग्रलेख आहेत। सर, आणखी त्यांनी आरोप असा केलाय की मनसे हे भाजपचं उपवस्त्र आहे। बघा, त्याचं उत्तर मनसे देईल, मी याचं उत्तर देण्याची गरज नाही। पण आमचं नाव घेतलं म्हणून मग आम्ही शिवसेनेला असं म्हणायचं तुमची फाटकी बनियान आहे? हिंदुत्वावरनं तुम्ही फाटले, मुंबईच्या भ्रष्टाचारातून तुमची फाटली, मंदिराच्या बाबतीमध्ये बोट चेपू की भूमिका घेऊन तुम्ही फाटलात, आणि आता मशिदीवरचे भोंगे उतरवताना तुमची हातभर फाटली। त्यामुळे शिवसेना हे फाटके बनियान आहे असं म्हणायचं का मग?
हिंदू म्हणतात ओवेसीला नेमकी सुपारी- सुपारी हिंदू- कुणी हिंदू- दिली हा. हे शोधून काढलं पाहिजे असं ते काय? म्हणतात. हिंदू मनसेला ओवेसीला सुपारी कोणी दिली. दिली हे शोधून काढलं पाहिजे. हो, मग ते जे नेहमी त्या घरी जातात ना दिल्लीच्या आणि मुंबईच्या, ज्यांच्याकडनं ॲडवाईस घेऊन प्रेस कॉन्फरन्स घेतात, त्या जाणता राजाकडे जाऊन विचारा. हिंदू ओवेसी असा उल्लेख राज ठाकरेंचा त्यांनी केला आणि त्यांचं असं म्हणलं की भाजप हे सगळं करून आणते. आणि मला असं वाटतं या विषयावर मी बोलणं योग्य नाही. त्यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायचा राऊतांना जसा अधिकार आहे तसा राज ठाकरेंच्या पक्षाला आहे. पण कोणी कोणाचा अपमान करावा असे वाक्यप्रयोग वापरू नये असं तेच पूर्ण महाराष्ट्राला सांगतायत. त्यामुळे तेवढं त्यांनी लक्षात घ्यावं की उद्या त्यांच्यावर ते पलटलं की मग मात्र आमच्याबद्दल काय बोलतात बघा, आम्हाला कसं त्रास देतात बघा, असं बाळरडूपणा करू नये. काल आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांच्या दाव्यावर टीका करताना म्हटलं की ते कदाचित 1857च्या लढ्यात ती होती असा दावा करते. मग चाणक्याच्या काळापासून शिकणारे आदित्य ठाकरे आहेत का? सर्वज्ञानी असलेले संजय राऊत हे चाणक्यांच्याच असलेल्या विद्यापीठातले शिष्य असल्यासारखे वागतायत का? प्रश्नाला उपप्रश्न विचारणार. तर ते जे म्हणत आहे की सामनावीर लेखामधून की आता योगींचा जो उल्लेख आधी ज्या पद्धतीने मनसे प्रमुख करायचे आज ज्या पद्धतीने करतात ते एवढा गोडवा हा प्रश्न त्यांना विचारा, हा प्रश्न मनसेला विचारा. मी मात्र महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांसहित सगळ्या सरकारला नक्की सांगेन कायदा सुव्यवस्था कसा करावा, गुंडांचा बिमोड कसा करावा, कायद्याचं राज्य कसं असावं आणि अनधिकृत भोंगे कसे उतरावे यासाठी योगी ट्युशन क्लासेस मुख्यमंत्री महाराष्ट्रासहित सगळ्या मंत्र्यांनी लावावे. चीननेही गलवानमध्ये 23 भोंगे लावले. ओ चीनचं सोडा, चिरा बाजारचं सांगा. राऊत साहेब चीन सोडा. मुळात राऊतांचा अग्रलेख म्हणजे आंब्याच्या झाडाला काकडी किती लागले विचारण्यासारखं आहे. कावकावमध्ये डरावडराव करण्यासारखं आहे. कबड्डीच्या खेळामध्ये हॉकीची गोल विचारण्यासारखं आहे. चर्चा जर मशीदवर चालली आहे, चायनावर कुठे जाता? आणि मग चायनावर जायचं असेल तर पहिलं चिरा बाजारमध्ये बांगलादेशी आहेत की नाही याचं उत्तर द्या. शिवाजी पार्कवर कोण नईम शेख हा त्या ठिकाणी आम्हाला ईदचा नमाज पडू द्या मागतोय मागणी, त्याच्यावर काय कार्यवाही केली त्याची हिंमत दाखवा. आज अक्षय तृतीयानिमित्त प्रकाश बेलवडे यांनी जर तिकडे हनुमान चालिसा करायची म्हटली त्याला 149ची नोटीस दिलीच ना. मग ती हिंमत नूर शेखला का नाही दिली? संजय राऊत झेंड्याचे कलर बदलायला निघालेत का? याची पहिली उत्तर द्या. चीनवर नंतर चर्चा करा. अजित पवार काल अजित पवार असं म्हणाले फरक पडत नाही किंवा राज्यातलं वातावरण खराब होत नाही असं संजय राऊत म्हणतात आणि दुसरीकडे कालपासून मात्र मनसेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांना केवळ मनसेच्या नाही, मला ह्याचा उल्लेख करायचा होता. राज्य सरकार ज्या पद्धतीने वागतंय, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नच राज्य सरकारला निर्माण करायचा आहे असा आमचा आरोप आहे. काय राज्य सरकारमध्ये बसलेल्या पक्षांना अशांतता राज्यात करायची आहे का? हा आमचा सवाल आहे. कारण कुलाब्यातल्या 2 आमच्या पदाधिकाऱ्यांना आणि घाटकोपरच्या युवा 2 पदाधिकाऱ्यांना कशा अंतर्गत तुम्ही नोटीस दिलीत? काय गुन्हा आहे त्यांचा? या नोटीसच्या मागे संविधानिक अधिकार काय? डायरेक्ट लोकांना कोर्टापर्यंत का नेलं? कायद्याचं काही राज्य आहे का? तुमच्या घरामध्ये बसून कायदा निर्माण होत नाही. गृहमंत्र्यांनी लक्षात ठेवावं. न्यायालयात तर आम्ही जाऊच, पण विरोधकांवर अशा पद्धतीने दमनचक्र करण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाल तर त्याचे गंभीर परिणाम या सरकारला भोगावे लागतील. मी कायद्याच्या चौकटीत बोलतोय. काल अजित पवार असं म्हणाले की राज ठाकरे यांनी आधी आमच्याकडनं सुपारी घेतली होती, आता ते भाजपकडनं सुपारी. चला, अजितदादांनी मान्य केलं की शरद पवार साहेब असतील किंवा राष्ट्रवादी असेल, कोण असतील ते त्यांना माहिती, मोदींच्या विरोधात राज ठाकरे सुपारी घेऊन बोलत होते असा दावा अजितदादांनी मान्य केला. मग त्या सुपारीची किंमत काय होती सांगावी अजितदादांनी. ती कॅशमध्ये दिली होती का चेकमध्ये दिली होती का इन कॅन्ड दिली होती? हे व्यवहार करताना आता त्यांच्याबरोबर ईडीलाही आम्ही कंप्लेंट करायची काय व्यवहाराची? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. कुणाच्या अल्टिमेटमवर राज्य चालत नाही, कुणाच्या धमक्यांवर शांती मिळत नाही, कुणी सभेतून काही बोललं म्हणजे काही होत नाही. हे बोलण्याचा अधिकार त्याच सरकारला आहे, त्याच पक्षाला आहे जे सरकार आणि जे पक्ष रिमोट कंट्रोलवर चालत नाही.
महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार शरद पवारांच्या रिमोट कंट्रोलवर चालते आहे. त्या सरकारला अल्टिमेटम वगैरे या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही. सर, शिवसेनेच्या विरोधात जे बोलतात त्यांना आजपर्यंत आपण बघितलं नोटिसा पालिकेने पाठवल्या. आता रवी राणा आणि नवनीत राणा नोटिसा केवळ नाही, राजद्रोहाचे गुन्हे दाखल केलेत आणि हा प्रकार 2.5 वर्ष चालू आहे. कोणी माजी नेव्ही अधिकारी बोललाही नाही, व्हॉट्सअप सर्क्युलेट केलं, घरात घुसून डोळे फोड. वडाळ्यातला तिवारी फेसबुकवर सरकारला प्रश्न विचारतो, घरातून खेचून आण, त्याचं मुंडन कर. कंगना राणावत सरकारला प्रश्न विचारते, तिचं घर तोड. अर्णब गोस्वामी संपादक असला, आमच्या सगळ्या गोष्टीला समर्थन आहे असं नाही, पण त्याच्या घरात घुसून खेचून ओढून फरफटून त्याला अटक कर. राहुल कुलकर्णी ABP माझाचे आरोपींना लॉकडाऊनमध्ये फिरायला का देता प्रश्न उपस्थित केला. काही 100 किलोमीटरवरनं फरफटत आणून अटक कर. तिथपासून विरोधकातल्या सगळे, अगदी केंद्रीय मंत्री असाल, तुम्हाला अटक करू म्हणजे करूच. तानाशाही, दमनशाही, आणीबाणी या पद्धतीने कायदा सुव्यवस्था आणि अराजकता ही निर्माण केली जाते. वैचारिक स्वातंत्र्य संपलंय, विचारांना मांडण्याची भूमिका मान्य नाही आहे. आणि म्हणून साहित्य संमेलनातच शब्द घ्यायचा झाला तर छद्मबुद्धीचे बालबुद्धी विध्वंसक हे या सरकारमध्ये महाराष्ट्राच्या बसले आहेत. सर, मुंबई महापालिकेचा जो 488 कायद्यानुसार जी नोटीस एखाद्या घराला पाठवली जाते त्याचा दुरुपयोग होता तुम्हाला? ती आत्ताच काय ती बिल्डिंग काय काल बनलेली आहे? ज्या इमारतीला नोटीस दिली ती बिल्डिंग काल बनली आहे, परवा बनली आहे, गेल्या वर्षी बनली आहे, 2 वर्षापूर्वी बनली आहे का? तिथून महानगरपालिकेचं वॉर्ड ऑफिस 200 पावलावर आहे. इतके वर्ष लक्ष का नाही दिलं? याचा अर्थ स्पष्ट आहे, चुन चुन के बदला लेंगे हे सत्ताधाऱ्यांची भूमिका आहे. आणि जर अशा पद्धतीची भूमिका असेल तर लोकशाहीतून सडेतोड उत्तर देणे ही आक्रमक भूमिका आम्ही घेऊ. सर, दंगली घडवून सरकार पाडायचा असा डाव आहे असा आरोप काँग्रेसकडनं केला जातोय. भाजप काँग्रेसला कोणी विचारत नाही हो, त्यांच्याकडे ना माहिती आहे ना पुरावा आहे. एक मुंबई महापालिकेच्या संदर्भातला प्रश्न, गेल्या 15 वर्षापासून जे STP प्रोजेक्टच्या संदर्भात निविदा प्रक्रिया रखडली होती, कामं रखडली होती, त्या 7 STP प्रोजेक्टच्या निविदा काढल्या गेलेल्या आहेत. कारण गेल्या 4 वेळा निविदा काढून देखील त्या रद्द केल्या गेल्या होत्या. तुम्ही मागच्या वेळी तर त्या विरोधात गेला होता, कारण त्या निविदा पूर्णपणे रद्द केल्या गेल्या, कारण जास्त अभावरित निविदा आल्या होत्या. पण आता मात्र जे एस्टिमेट तयार केलं गेलं होतं ज्या 6 STP प्रोजेक्टचं, त्याचं एस्टिमेट गेल्या 1.5 वर्षामध्ये जवळपास 40% वाढलेलं आहे एस्टिमेट. यामागचं काय गोड बंगाला वाटतं? मी सुद्धा बोललो, आमचे माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी सभागृहात बोलले, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट फॅसिलिटी, सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी केंद्र हे मोठ्या प्रमाणातलं भ्रष्टाचाराचं कुरण सत्ताधाऱ्यांसाठी झालेलं आहे. आता माझ्या माहितीप्रमाणे 29-30 हजार कोटीपर्यंत प्रस्ताव गेले आहेत. 1.5 वर्षामध्ये 40% वाढ झाली आहे. बरं, टेक्नॉलॉजीमध्ये वाढ झाली आहे का? नाही. प्रक्रिया करण्याचे टप्पे असतात, 1, 2, 3 टर्चरी लेवल, असं प्रक्रिया करण्याची टप्प्यात स्वच्छ पाण्याचीच प्रक्रिया करा असा बदल केला आहे का? नाही. जागेमध्ये काही बदल केला आहे का? लोकेशन्समध्ये नाही. अधिकाऱ्यांमध्ये बदल झाला आहे का? नाही. कंत्राटदार अगोदरचे आणि आत्ता बिडिंग करणारे यात काही बदल झाला आहे का? नाही. मग सर्व वस्तुनिष्ठ परिस्थितीमध्ये बदल न होता थेट 40% वाढ करण्यामागचं कारण काय? याच्यावर CVC आणि CBI इन्क्वायरी लावली पाहिजे, ही आमची मागणी आहे. ज्या पद्धतीने हा मोठा भ्रष्टाचार आहे, त्यामध्ये एका बाजूला सांडपाणी मुंबईतलं समुद्रामध्ये पिण्याच्या स्तरावरचं स्वच्छ करेपर्यंतची प्रक्रिया न करताच सोडायचं
त्याच्यावर 30,000 कोटी खर्च करायचे आणि मग दुसऱ्या बाजूला युवराजांचं ड्रीम प्रोजेक्ट, त्याच समुद्रातलं सांडपाणी पिण्याच्या पाण्यापर्यंत स्वच्छ न करता सोडलेलं पाणी पिण्याच्या पाण्यापर्यंत स्वच्छ करण्यासाठी परत मागे घ्यायचं, ज्याला डिसॅलिनेशन म्हणतात, तो 20,000 कोटीचा प्रोजेक्ट वेगळा. म्हणजे एका बाजूला अस्वच्छ पाणी समुद्रात सोडायचं, त्याला कंत्राटदाराला 30,000 कोटी द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला समुद्रातून तेच अस्वच्छ पाणी घ्यायचं, त्याला पिण्याच्या पाण्यापर्यंत स्वच्छ करण्यासाठी 20,000 कोटी द्यायचे. हे 50,000 कोटीचं डायरेक्ट भ्रष्टाचाराचं कुरण शिवसेनेने रचलंय. त्यांच्या स्थायी समितीच्या काळात हे केलं असतं तर ते अंगावर आलं असतं. म्हणून आता घास असा खायचा नसून असा खायचं ठरवलं आहे. म्हणून प्रशासकीय यंत्रणेच्या वेळेला हे टेंडर समोर आणून पास करण्याचा डाव चालू आहे. मुंबईकरांच्या एक एक रुपयाचा हिशोब यांना द्यावा लागेल. आम्ही अंतिमपर्यंत ही लढाई लढू. सर, महापालिकेशी निगडीत या प्रकरणी प्रश्न तुम्ही कोर्टात जाणार आहात का? कारण हे सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली ही सगळी प्रक्रिया सुरू आहे. आज तर चौकशीची मागणी करतोय. टप्प्याटप्प्याने आम्ही जिथे जायचं तिथपर्यंत जाऊ. डिसॅलिनेशनच्या प्रकल्पाबद्दल तुम्ही आता सांगितलं, त्या प्रकल्पाची सध्याची परिस्थिती काय आहे? त्याच्यात तर MOU सँक्शन होऊन साधारण त्याच्यावर जे सल्लागार आहे त्यांची सुद्धा नेमणूक झालेली आहे. माझा मुळात प्रश्न असा आहे, मुंबई शहरामध्ये 30% पाण्याची गळती आहे, ती तुम्ही थांबवली आहेत का? नाही. मुंबईमध्ये जलस्रोत्र नैसर्गिक विहिरींपासून अन्य याचा वापर होतोय का? नाही. एका विहिरीमध्ये जलप्राधिकरणाने दाव्याने हे सिद्ध केलं, मुंबईतील एका विहिरीमध्ये 80 कोटी रुपयाच्या पाण्याची चोरी होते. मग ते पाणी चोरी करायला द्यायचं, पण ते वाचवायचं नाही. जलस्रोत्र नैसर्गिक आहेत, त्याचा वापर करायचा नाही. 30% पाण्याच्या गळतीला रोकायचं नाही. पण कंत्राटदाराने काहीतरी दिलं आहे म्हणून 20,000 कोटीचं नवीन कंत्राट काढायचं, याची मुळात आवश्यकता आहे का? याचं उत्तर द्यावे. नंबर 1. 2. युनो आणि जगभरातल्या संस्थांनी अशा पद्धतीने डिसॅलिनेशन समुद्राचं पाणी गोडं करण्याच्या प्रक्रियेच्या कामाला मान्यता संपूर्णपणे दिली आहे का? याचं उत्तर द्यावं. आणि 3. समुद्राच्या पाण्यामध्ये यामुळे जी तापमानात वाढ होणार आहे त्यामुळे नैसर्गिक जैवविविधतेला होणारा त्रास, याचं कारण कोण? पर्यावरण मंत्री यांनी उत्तर द्यावं आणि मग कन्सल्टंटला नेमावं. सर, बाबरी प्रकरणामध्ये तब्बल 30 वर्षानंतर शिवसेना कुठे होती असा भाजपला प्रश्न पडतोय. कारण तुम्ही वायफळ बोलायला लागलात म्हणून. शिस्त आणि प्रसिद्धी याची चौकट आम्ही पाळली म्हणून, बाळासाहेबांना वंदनीय मानलं म्हणून तुम्ही काही बोलाल त्याला आम्ही मान्यता देऊ असं नाही. आणि केवळ याच विषयात नाही, यापुढच्या सगळ्याच विषयात होईल हे शिवसेनेने लक्षात ठेवावं.